वाळवा तालुक्यातील बागणी येथील एका 14 वर्षीय मुलीचा ब्रेन डेड झाल्याने मृत्यू झालाय। तिच्या आठवणी तेवत ठेवण्यासाठी कुटुंबियांनी अवयव दानाचा निर्णय घेतला। या निर्णयाने यकृत, 2 किडनी आणि 2 डोळे दान करण्यात आले। त्यामुळे तिघांना जीवदान तर दोघांना जग पाहता येणार आहे। या कार्यात पोलिसांनी पुण्यापर्यंत ग्रीन कॉरिडॉर करत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला। कुटुंबियांनी पाणावलेल्या डोळ्यांनी हात जोडत निरोप दिलाय। बागणी येथील राजनंदिनी संतोष पाटील असं त्या मुलीचं नाव आहे। संतोष पाटील यांची राजनंदिनी ही सर्वात मोठी मुलगी। ती कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत इयत्ता 9वीत शिकत होती। गेल्या शुक्रवारी ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली। तिला बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 4 ते 5 दिवसांच्या उपचारानंतर डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केलं। डॉक्टर वासिम मुजावर यांनी राजनंदिनीच्या कुटुंबियांना अवयवदानासाठी समुपदेशन केलं। कुटुंबियांनी अवयव रूपात तिच्या आठवणी तेवत राहील आणि या उदांत भावनेतून अवयवदानाला प्रतिसाद दिला। तिला सांगलीच्या उषाकाल रुग्णालयात दाखल करण्यात आले। सकाळी रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर मिलिंद पारेख, वैद्यकीय संचालक डॉक्टर अजित मालानी यांनी तातडीने सारी प्रक्रिया पूर्ण केली। दरम्यानच्या काळात पोलिसांशी संपर्क साधून ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला। कराड, सातारा, पुणे पोलीस कार्यालयांशी संपर्क साधून पुण्यापर्यंत कॉरिडॉरची व्यवस्था केली। उषाकाल हॉस्पिटलपासून शहरातील चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले। त्यानंतर रुग्णवाहिकेतून यकृत, 2 किडनी पुण्यातील रुबी दीनानाथ आणि DY पाटील रुग्णालयाला पाठवण्यात आले, तर डोळे सांगलीतील रुग्णालयाला दान करण्यात आले।